हाय गाईस, तर मी आले होते बघा काल माझ्या आईच्या इकडं आणि आज आले शेताकडे. बाबाकडे गेलो होतो, तिकडं नदी वगैरे होती, तिकडं काय व्हिडिओ वगैरे केला नाही बघा. मिनी ब्लॉग येते त्याच्यात, तुम्ही बघून घ्या तिकडलं. तर आता मी इकडं आंबे वगैरे आले आहेत बघा. तुमच्या इकडं आले का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हे बघा इकडं मोठंच्या मोठं झाड आहे आणि इकडं टाकत आहेत. तिथं पण आधी एक झाड होतं खूपच जास्त मोठं, तिथं पण तोडले आहेत बघा. तुम्हाला दाखवतो, तिथले थोडेसे मोठे आहेत. हे बघा तोडे आहेत आणि इथं लावली आहे गाडी आणि सगळीकडे इकडे शेतं वगैरे आहेत आणि इकडे आहे कॅलेन. खूपच जास्त मोठे मोठे आंबे आहेत आणि माझा भाऊ बघा ते काय लाकडानं पाडते वरी आणि त्याचा मित्र भावाचा माझा. एक पण पडलं नाही, तिकडं लय जास्त पड लागले, ते ओढाले असे मोठे होते. आणि तुम्ही पण या आंबे खायला. हे बघा इथं पडलंय, थांब. हे बघा पाखरानं खाल्लेलं आहे. पडायले तर किंवा तिकडे छोटे छोटे पडलेले आहेत पण. आणि बाहेर तिकडे चाललाय आता याच्यावर. त्यानं आधी पण आणले होते पण थोडेच आणले होते, तर मी म्हणलं आता चला मी पण येते शेताकडे. बाबा पण होते इकडे, तर आता मी आले आहे बघा. शेत पण कोण दूर आहे, माझ्या अंगावर पडला असता आता. इथं लय मोठे आहेत पडले. मी चढू काय आ असं जाताना तू चढ के वरी चढ, वडी चढ ना. हे इकडे आहेत, मला ये ना काय इथं पडलं. हे बघा इतका मोठा आहे हे आंबा. हे वरचे आहेत, खाली खाली थोडे थोडे छोटे आहेत, वरी खूप जास्त मोठे आहे. आणि याच्यातच पडला होता बघा आंबा. पडतोच बघ. तिकडं पण खूप आहे जास्त. दमाने चढवरी. कमेंट, लाईक आणि शेअर पण करा. काय होत नाही आल्यावर मोबाईलवर तुझ्या. लाईक द्यावं लागेल. हा, लाईक सबस्क्राईब करून घ्या. तिकडं काय पपईचं झाड आहे बघा. मी येऊ का खाली. माझ्या वाटते माझी आणि काय. अरे सुटलंय. तू गप्पी धरला नाही का. आता याचं लोणचं बनवायचं आहे बघा मला. आणि जास्त घ्यायचे आंबे. वडणी पोटाला बांधले होते मी, तरी पण खाली पडले आहेत बघा ते आंबे. आणि माझा भाव तर लाकडं फेकत आहे माझ्यावर. डबल पडायला काय डबल पडायला. आता मी धरला टाक. हे बघायचे, हे खूपच जास्त मोठमोठाले आंबे आहेत. हे बघा, हे बघा. आता लोणचं बनवायचं. इथं पण मोठे आहेत की भैया. आंबे लोणचं बदल पडलं की अंगावर पडलं तर बस मी. ऊनही जास्त आहे इकडं. हो अब्बा पाठीत पडला भैया म्या. हा बजाले हो भैया, बजाले तुम्हाला. आता आईला पाहिजेत पण आता हे मी चालले आहे बघा नांदेडला घेऊन. आता इथं लोणचं वगैरे टाकणार आहे. मला तर येत नाही, आता ऐकूनच शिकून तिकडं टाकणं लागते. आणि तिथं थांबून आहे गाडी. खूपच जास्त आंबे झाले. तुमच्या इकडे पण आले का आंबे, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मी पाठच पाठा करते डबल मग भाऊ घालवायला सगळे झाड सगळीकडे इकडे पडलेले आहेत पुन्हा हे बघा आता खाली येत आहेत ते खूपच जास्त आंबे वगैरे पाडले आहेत आणि माझ्या अर्धे तर डोक्यात मध्येच घातले आहेत चप्पल कुठं आहे चप्पल वरील चप्पल हा र उठ उठ देऊ कलर चला आता उडी खापायला अरे 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 फोन आला त्याच्या व्हिडिओ मध्ये मग एवढे आंबे आणले आहेत बघा तुमच्यासाठी कोण कोण आहे माझा फॉलोवर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आता तिथून आलो आहे बघा मी इथं कारण इथं हिरवी आहे तर माझा भाऊ म्हणला होता त्याला पवायचं आहे म्हणून त्यानं सकाळी त्याला होळी होती ना तर सगळं त्याला भिजून घातलं होतं तरी डबल आंघोळ केली आहे तर डबल म्हणाले पवतो म्हणून तिथून इथून आले आहे आता आम्ही आणि आंबे ते इतके जास्त पाणी काढून दगड काढून टाकायला भाऊ मला तर खूपच भीती वाटते पाण्याची मला पवायला येत नाही रे मला आता चल बघा ते त्याला पवायला येते म्हणा कसं पोहते की आता ते त्यानंच आहे पहिलं हे कर करंट येत नाही हो रे भाई नसता पाणी जास्त आहे वाटायला पाय मारून बघायला काय पवायला येते की पाय पवायला येते म्हणा किती जास्त त्याच्यात घाण झालं काही बाहेर गेले आहेत वाटते शर्ट लागत नाही ना लाईट ते नाही बघा आंब्याचं झाड पण इथं आंबेच नाही आलेले आहेत आणि इकडं गहू आहे इथं मोबाईल सोडून टाकतो दमान पाहुणा हात पाहुणा म्हणतात त्याला मला बेव वाटते बस झालं आता ये बाहेर झाले अंगो तिकडं कुठं झाला खाप खाप पुढी खाप खाप बजाला आता वरी त्याला एकदमच उडी कापली मी तू खूपच जास्त बिल या आता वरी ये झालं बघा आता तुम्हाला घरी गेल्याच्या नंतर दाखवते मी काय काय आणलं ते बघा नदीच्या बाजूलाच काय की नाही म्हणजे काय कंस मारतात वाटतं की तर ते पण आहे आणि कुठं कुठं टाळ पण आहे इकडे हे बघा हे किती मोठं आहे आता नेते मी याला आणि घरी भाजून खाते तिकडं पण आहेत वाटते भयाला तोडायचं भया कुठे गेला मला तोडता येणार बघा ते आणि इथं ते 3 लागलेले आहेत हे बघा हे गुलाबी कलरचं हे केस आम्ही लहान होतो तर याला केस बोलत होतो लाल असतात काय घे की भया कसं काय झालं आता कंस घ्यायचे कवळे आहेत एखादा भाजून खायला हे मग ते आहे ना कंस काय होत नाही एक इतका भाजल्यावर हे बघा आता मी तोडतो एक घेतला आहे आता आता जायचं घरी आता तुम्हाला घरी जाऊन भेट तर आता आले आहे बघा मी घरी आणि ठाळ पण आणला आहे तिथला आणि हे आता उद्याच्या लग्नामध्ये साडी लिवायची आहे मला त्याचा पण मिनी ब्लॉग आहे आणि तुम्हाला दाखवते आता मी काय काय आणलं ते आई इकडे की हे बघा हे एकच आणलं एकच आई इकडे हे खोल बरं बघा हो आता तिथे एक जाऊ
काढ की. आणि बाबा कुणी आणले आणि येईन. राहू दे, अशीच. मला लोणचं टाकून दे. इथं पण ना हा. मला पण ना ते सुताराच्या हाताने फळ आंबे हा लोणच्याचेच होत आंबे रायत्याचेच. काढ की. बापू आणि गांजर पण तिकडं लय जास्त मोठे होते. मी गेले होते बाबाकड पण. आणि हे 2 जांब 2च होते. बाबांना आधी तोडून ठेवले होते माझ्या. आणि हे बघा आता इतकं आणलं आहे बघा मी शेतामधून 4-5 भैयाच्या किलो, 10 दस्तीमध्ये. किलो आणलं काय की. ताईकड दिले आहेत बघा आंबे आणि गाडी. चला मग पुन्हा भेटूया.